तर नमस्कार मित्रांनो, मी जळणाऱ्या विरोधात एक व्हिडिओ बनवला होता. जळणाऱ्याने मित्रांनो माझं कमीत कमी 20 ते 30 हजाराचं नुकसान केलं. हे कसं नुकसान केलंय पहिले आधी आधी हा व्हिडिओ बघा पहिले. लय जण म्हणते ती की पुरीचे जेवण मोठा झाला, पुरीचे जेवण मोठा झाला. अरे पोरगी माझी, शिकवणी माझी, ट्रेनिंग माझी, तुमची का जळती? अरे युट्यूबवर पैसा कमवायला माइंड लागतो, माइंड. हा, फुकाट कुणी पैसा देत नाही. तर हे असा मी व्हिडिओ बनवला होता जळणाऱ्या विरोधात. तर मला एक गोष्ट सांगा, मला ही व्हिडिओ किती व्हायरल झाला तुम्हाला माहिती आहे का? ही इंस्टाग्रामला मी टाकला आहे, 1 मिलियन क्रॉस झाला आहे, 1.5 मिलियनपर्यंत गेला आहे. ह्याला कमीत कमी 20 ते 30 हजार लाईक आले त्या. बरं, ह्या 30 हजार लोकांचा काही आक्षेप नाही, पण कमेंटमध्ये कमीत कमी 100 ते 200 कमेंट अशा आल्या त्या की त्यांनी फक्त एकच, माझा आला ह्याला गर्व आलाय, गर्विष्ठ आलाय, गर्वाचं घर खाली असतं, अशा बऱ्याचशा कमेंट केल्या त्यांनी. पण मित्रांनो, तुम्ही आता तुमच्यावर बी काही जळणारे लोक असतात, राईट? मग तुम्ही त्यांना टोमणा मारण्यासाठी स्टेटस ठेवता, कुठं ना कुठं कोण काय ना काय बोलतं. तर मी हा जळणाऱ्या विरोधात असा व्हिडिओ बनवला होता आणि माझ्या जळणाऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला बी आणि मला समाधान बी वाटलं. पण त्यांची मात्र चांगली जळली, करपून गेली, पाक राग झाली. तर कसं असतं, प्रत्येकावर कोणी ना कोणी जळतं आणि जळणाऱ्याचं एकच काम असतं मित्रांनो, पुढच्या माणसाच्या आयुष्यात विष घालवणं, त्याचा परपंच होऊ न देणं किंवा त्याचं नुकसान करणं, त्याच्या कामात आडवं जाणं, हे ठरलेलं असतं जळणाऱ्या माणसाचं. आणि हे काय माझ्याच आयुष्यात नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी जळतंच. तुमच्या बी आयुष्यात जळणारे व्यक्ती असतात आणि तुम्हाला बी ज्यावेळेस तुम्हाला यश मिळतं, तुम्ही सक्सेसफुल होता, त्यावेळेस तुम्ही आनंदानं स्टोरी ठेवता, स्टेटस ठेवता. आणि ती जळणारी व्यक्ती, परिगबस, ती जळणारी व्यक्ती ती तुमचं स्टेटस हमखास बघती, विषयच येत नाही, तुमचं सक्सेस ही बघतीच. आणि तुमचं सक्सेस बघितल्याच्या नंतर की ती तुमच्या आयुष्यात काहीतरी काड्या केल्याशिवाय राहत नाही, हे फिक्स आहे. हां, बरोबर आहे का नाही? तर हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतंय. बरं, आता ह्या व्हिडिओबद्दल बोलू. ह्या व्हिडिओमध्ये लय लोकांनी हेट दिलं मला, म्हणजे तिरस्कार केला आणि फेसबुकला पण व्हिडिओ टाकला. हा व्हिडिओ चौकल व्हायरल झाला हा. पण लय लोकांना वाटलं की माझ्यामध्ये घमंड, माज, इगो आला. बरं, तुम्ही मला भेटलेत, मी तुम्हाला काय माझ महिना दाखवला किंवा कुठल्या गोष्टीची नासधूस केली, मला पैसा आलाय म्हणून मी नासधूस केली, असं तर नाही काय केलेलं मी व्हिडिओमध्ये कुठलेही. बघा, मी मनोरंजन करतो आणि तेच मनोरंजन तुम्ही बघता. पण एखाद्या वेळेस डोकं सराकलं का नाही, तर मग आपल्याला थोडासा व्हिडिओ बनवावा लागतो. प्रत्येक वेळेस मी काय हाच व्हिडिओ बनवणार नाही जळणाऱ्या विरोधात. तर प्रत्येक वेळेस आपला कॉमेडी कॉन्टेंट असतो, नवीन काहीतरी तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, एक कमेंट अशी आली की ती म्हणते की यूट्यूबवर काम करण्यापेक्षा, फालतू धंदे करण्यापेक्षा जाऊन कुठेतरी कामधंदा कर. अरे भावा, तू कुठल्या जगात राहतोय? अरे यूट्यूबवर लाख लाख, 2-2 लाख, 10-10 लाख महिना उचलणारी माणसं आहे ती. हाय, तुला माहिती आहे का? त्यातलं नॉलेज आहे का? अरे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम हे कष्टाचं आहे आणि यूट्यूब स्वतः पेमेंट देतंय. हे जे आम्ही एवढं उभं केलंय का, आम्ही स्वप्नात बी विचार केला नव्हता की आमचं हे घर होईल. 17,500 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे माझा मित्रांनो, आणि हे सगळं यूट्यूबमुळे सक्सेस झाला. यूट्यूबला ज्यावेळेस आम्ही स्टार्ट केलं होतं त्यावेळेस आम्हाला काही येत नव्हतं. आम्ही शिकत गेलो की यूट्यूबला व्हिडिओ कसे पाहिजेत, कॉमेडी कशी पाहिजे. आणि यूट्यूब स्वतः पैसे देतंय आणि फेसबुक बी देतंय, पण एवढं देत नाही. पर तुम्हाला माहिती नाही की ही पेमेंट देतंय नाही देतंय, मग उगाच कमेंटमध्ये यायचे आणि हागंदारी करून जायची, हे योग्य नाही ना. आता काही लोक दुकान चालवतात, कोणी काही करतात, त्यांना माहिती आहे आपण कस्टमरला दिलं आपल्याला पैसे देतात, पण यूट्यूब पैसे देते कुणाला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे शाळा शिका आणि जर कोणी पुढचं म्हणत असेल घ्यात पैसे मिळतात, एकदा पडून बघा, लय पडू नका. नाहीतर माणसाने आम्हाला एखाद्याने गेमचं प्रमोशन सांगितलं आणि गेमिंगमध्ये लय पैसे मिळतात म्हणून गेमिंगचं करून बघा, तर गेमिंगच्या लपड्यात तर कधीच कोणी पडू नका. मी तर आजपर्यंत गेमिंगची जाहिरात केली नाही, का तर गेमिंगचे जाहिराती माझ्याकडे पडू नयेत. एका व्हिडिओला मला 30 ते 40 हजार देऊ शकतात ते, त्याच्यावर आपण काही गेमिंगची जाहिरात केली नाही. का तर गेमिंगमुळे काय काय लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले, काय जणांनी फाशी घेतली, कर्ज झाली म्हणून. तर कोणी क्रिएटर असतील, तुम्ही गेमिंगची जाहिरात करू नका. का तर हे जे तुम्ही करताय, तुम्हाला आता 40-50 हजार घ्यायला मजा वाटते, पण एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय आणि उद्ध्वस्त झालेल्याचा तळतळाट लय बेकार असतो. सुखाने मारणार नाहीत तुम्ही. त्याच्यामुळे असं काय प्रमोशन करू नका, ट्रस्टेबल. आता आपण जे प्रमोशन करतो ते पूर्ण माहिती घेऊनच. आता आपल्याला सुद्धा एक जाहिरात आली होती सट्ट्याची, कुपनाची, पण आपण केली नाही. मला म्हणले बाकीचे क्रिएटर करतात, एवढे मोठे सेलिब्रिटी करतात,
म्हणजे सट्ट्याची जी आहे ते क्रिएटर लोकांनी केली. पण आता काय काय लोक म्हणतात की अजय देवगण विमलची करतो, अक्षय कुमार सोडून आहे, हे बाकीची काही हिरो लोक आहेत ती. अरे त्या हिरो म्हणजे भंगार अवलादीचे आहेत त्या हिरो. म्हणजे तुम्ही त्यांचा आदर्श सांगून पुढे जाहिराती करता का? अरे त्यांनीच तर आयुष्य बरबाद करायला चालू केलं, विमल खा ही खा. तुम्ही त्यांचे फक्त पिक्चर बघत जावा, त्यांच्या प्रमोशनवर विश्वास ठेवू नका. ते तिकडे 10-10 लाख रुपये घेतात तुमच्या आईला गोडं लावायला. त्याच्यामुळं जे काय प्रमोशन करतास ना त्याची छानबीन व्यवस्थित करत जावा आणि नंतरच त्यात रिस्क घेत चला. आणि शक्यतो राहिला आता विषय आपला, जळणाऱ्यांनी माझं 20,000चं नुकसान केलं. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो ते कसं नुकसान केलं ऐका. हे एकदा नाही, लय वेळेस लय जळणाऱ्यांनी माझं नुकसान केलं. 35 आता 36 वयापर्यंत माझं बऱ्याचशा लोकांनी जळणाऱ्यांनी माझं मुद्दा म्हणून नुकसान केलं. जाणून बुजून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय काय जणांनी तर नुकसान केलं. तर त्यातला एक किस्सा सांगतो आणि सगळ्यात म्हणजे ऐका, किस्सा ऐकण्यासारखा आहे. तर एक वर्किंग चालू होतं माझं आणि वर्किंग चालू असताना समोरच्या व्यक्तीला म्हणजे माझं वर्किंग चालू असताना माझी एक चूक झाली. आणि चूक झाल्यावर काय झालं, मी समोरच्या व्यक्तीला रिक्वेस्ट केली की बाबा माझ्याकडून चुकलं की मी हे थोडे दिवस ॲडजस्ट कर ह्या चुकीला. तर तो मला नाही, अजिबात चालणार नाही, काढून टाक. मग विषय काय झाला, बरोबर चल जाऊन द्या. मग मी काय केलं, रिक्वेस्ट करून बी फरक पडत नाही. सगळी सहमत होती पण हा एकटा बाजार सहमत नव्हता. पण जेव्हा मला कळलं की ह्याचं कान भरल्याच्या नंतर कळलं की आता इलाज होत नाही. आणि ध्यानात ठेवा, कान भरणी झालेलाचा इलाज कुठंच होत नाही, तुम्ही किती काही करा. त्याच्यामुळं विषय सोडून दिला. मग मला जेव्हा कळलं की ही कुणी कान भरल्यात, कान भरणारा माणूस लगेच ओळखू येतो, ती काय लय लांबचा नसतो. तर त्यांनी कान भरल्यावर मग मी त्याचं एकच ज्यांनी कान भरले का त्याचं एकच ध्येय होतं, मी जावं त्याच्यापाशी असं भीक मागावी की मला सांगा की भाऊ तुमची एवढी मोठी ओळख आहे, बोला की तुम्ही, माझं तेवढंच पैसे वाचते आणि 15-20 हजार. पण असं त्याला वाटत होतं. मी त्याच्या पुढं जाऊन, पण भावांनो स्वाभिमानी माणूस आहे मी माझ्या पैशाचा विचार केला नाही, नुकसान होऊन दे म्हणलं. असं समजायचं आपण एखाद्या आश्रमाला खर्च केला. असंही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, माझ्या परीचा चिवचा बड्डे मी आश्रमात 10 ते 20 हजार रुपये खर्च करतो. त्या जळणाऱ्याने एकदा तरी कुठंतरी 10-20 रुपये खर्च करावा गोरगरिबांसाठी किंवा एखाद्या ह्याच्यासाठी. जळकी लोक आणि दुसऱ्या आयुष्यात करणारे कधीच पैसे खर्च करत नाहीत. तर रिक्वेस्ट त्याला असं वाटत होतं. तर मग मी काय केलं, जाऊन दे म्हणलं, पैसे सोडून द्यायचे पण त्याच्यापुढं हात पसरायचे नाहीत आणि आपलं कमीपणा हे करायचं नाही. त्याच्यामुळं असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी माझं 15-20 हजाराचं नुकसान झालं मित्रांनो, त्याच दिवशी मला 30 हजाराचं प्रमोशन भेटलं. फॅसेस कॅनडा, आपण जाहिरात बघता तुम्ही माझी फॅसेस कॅनडाची, 30 हजाराचे 2 प्रमोशन. हे म्हणलं देवाने आपलं ऐकलं. कर्म असेच आपले की इकडं जरी नुकसान झालं का देव लगेच मला इकडे देतो. जळणाऱ्याने माझं इकडे किती जरी नुकसान केलं ना तर लगेच इकडे मला देव देतो. त्याच्यामुळं जळणाऱ्यांनो तुम्ही माझं 10 हजाराचं नुकसान केलं ना तर देव मला इकडे 20 हजार देतोय. आता वाटायला तुम्ही जळताय ते बी फायद्याचं आहे, पण त्रास लय होतो मित्रांनो. आपण कधी कोणाच्या वाटाला जात नाही, पण ती लोक पुढचे आपल्या आयुष्यात येऊन काड्या करतात. त्याच्यामुळं वाईट वाटतं ज्यावेळेस खर्च होतो, पण देव देतो. पण ती गोष्ट विसरू शकत नाही आपण की विनाकारण हा माणूस आपल्या मागं का लागतोय, का जळतोय आपल्यावर. आणि ज्या जळणाऱ्या व्यक्तीला एक अपेक्षा होती, म्हणजे ती जळणारा व्यक्ती कसं होता माहिती आहे का, त्याला वाटायचं आम्ही कधी किंमतच दिली नाही त्याला, त्याचं बॅकग्राऊंड सगळं माहिती झाल्यावर आम्ही त्याला कसलीच किंमत दिली नाही. त्याच्यामुळं त्याने आमचं नुकसान केलं. करू द्या, असं एक जळणारे नाही, लय जळणाऱ्याने आमचं नुकसान केलंय. आणि जळत राहावा. आता शिकित आहे आम्ही, अजून लय पुढं जाणार आहेत. अजून तुमची थोडी करापली तुम्ही करपून राख होणार आहेत. आणि असा व्हिडिओ मी बनवल्यामुळे लोकांना घमंड इगो वाटला, तर तसं काही नाही आहे. एकदा मला भेटा म्हणजे तुम्हाला कळन माझ्यात घमंड माझ इगो काय आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला, पण माझ्या चेहऱ्यावर लोकांना एवढी भयानक ॲक्टिंग दिसली. आणि समोरचा व्यक्ती रागीट असेल, चेहरा असेल, त्याच्यावर जाऊ नका. लय निमुळती व्यक्ती असते, लय ही असते, मायाळू असते. त्याच्यामुळे गैरसमज करू नका. माझ महिना अजिबात काही येणार नाही आणि हे सगळं तुमच्यामुळंच आहे. आणि तुमचा कधी विश्वासघात होईल असं कधीच व्हिडिओ बनवणार नाही, कुठल्याच गोष्टीचं प्रमोशन बी करणार नाही. आणि एकदा भेटा आणि मग कळेल माझ महिना आणि इगो काय घमंड आहे माझी. तर चला मित्रांनो, ओके, बाय बाय.